सोशल मीडियाद्वारे एखाद्या कलाकाराचं जितकं अफाट कौतुक होताना दिसतं, असंच अनेक वेळा प्रचंड ट्रोलिंगही होतं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे कलाकारांना ट्रोल करण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. कलाकारांनी दिलेल्या मुलाखतीत किंवा सोशल मीडियावर एखाद्या विषयावर केलेल्या विधानांचा नेटकरी विपरीत अर्थ काढतात आणि मीम्स आणि पोस्टच्या माध्यमातून कलाकारांना ट्रोल केलं जातं. 2025मध्ये मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांच्या विविध विधानांमुळे ट्रोल झाले. आम्ही अशाच काही कलाकारांची यादी बनवली आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सचिन पिळगावकर. दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांना यावर्षी सर्वाधिक ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सध्या ते त्यांच्या कलाकृतींपेक्षा विविध मुलाखतींमधून केलेल्या विधानांमुळे अधिक चर्चेत असतात. या विधानांमुळे त्यांना अनेकदा ट्रोल केलं जातं. यावर्षी त्यांना 2-3 वादग्रस्त विधानांमुळे खूप ट्रोल केलं गेलं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की मी 7 वर्षाचा असताना शोले फेम अभिनेते संजीव कुमार खूप स्ट्रगल करून माझ्या घरी आले आणि माझी ऑटोग्राफ घेतली. पुढे एकदा त्यांनी अमजद खान यांना गब्बर सिंगचा आवाज काढायला मी मदत केली असे विधान केले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात ते माझी मातृभाषा मराठी आहे पण मी उर्दूमध्ये विचार करतो. जर मला रात्री 3 वाजता कोणी झोपेतनं उठवलं तर मी उर्दूमध्येच बोलतो असेही म्हणाले होते. याशिवाय त्यांनी एकदा मी 9 वर्षाचा असताना पहिली गाडी घेतली आणि वरळी सीफेसर गाडी चालवली असे विधान केले होते. या आणि अशाच अनेक विधानांसाठी सचिन पिळगावकर यांना अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सूरज चव्हाण. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण ह्यालाही अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर्षी त्याचा झापूक झुपूक हा सिनेमा तिकीट बारीवर आपटला तेव्हा लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. त्यावेळी प्रमोशनला गर्दी झाली मात्र थिएटर रिकामी होते अशा आशयाचे ट्रोलिंग करण्यात आले. यानंतर सूरजने ह्याला उत्तरही दिलं होतं. तो म्हणाला, मला जी नावं ठेवतायत, आमच्या पिक्चरचे जे नको नको ते व्हिडिओ टाकतायत त्यापेक्षा जी माझी लोक माझ्यावर प्रेम करतात ती माझ्यासाठी लय म्हणजे लय महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी मी आयुष्यभर मेहनत करणार. संतोष जोवेकर. यावर्षी गाजलेला छावा या सिनेमात मराठी अभिनेता संतोष जोवेकरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. फिल्मच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत संतोष जोवेकरने अक्षय खन्नाबाबत केलेल्या विधानामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्या मुलाखतीत संतोष म्हणाला होता, चित्रपटाचं शूटिंग करताना मी अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही, मी बघू शकलो नाही. पुढे या वाक्यावरून असंख्य मीम्स तयार करण्यात आले होते. या ट्रोलिंगवर संतोषने मजेशीर उत्तर दिलं होतं. तो म्हणाला, मी खरं सांगतो, मी ट्रोलर्सकडे बघितलंच नाही, तिकडे मी बघू शकलो नाही. किशोरी आंबिये. एका मुलाखतीत अभिनेत्री किशोरी आंबिये असं काही बोलून गेल्या की नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. किशोरीदा इंस्टाग्रामवर रेग्युलरली रील्स टाकत असतात. याविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, एक दिवस रील आली नाही तर ऑडियन्स इन्स्टा मेसेंजरमध्ये जाऊन विचारतात की मॅम आज रील का आली नाही, आमचा दिवस उजाडणार कसा. पूर्वी व्हॉट्सअपने आमचा दिवस उजाडायचा, आता तुमचे रील्स बघून आमचा दिवस उजाडतो. किशोरी आंबिये यांच्या विधानामुळे नंतर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. सुदेश म्हैसेकर. सुदेश म्हैसेकर यांना अभिनेत्री प्राची पिसाड यांना मानहानीकारक मेसेज पाठवल्याने प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. मला तुझा नंबर पाठव, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली असे मेसेज त्यांनी प्राची पिसाड या अभिनेत्रीला पाठवले होते. यानंतर प्राचीने सुदेश यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे सुदेश म्हैसेकर यांच्या विरोधात तीव्र नाराजीचे सूर उमटले. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्राचीची बाजू घेत सुदेश यांच्यावर टीका केली. नेटकऱ्यांनी सुद्धा अनेक सोशल मीडिया पोस्ट करून म्हैसेकर यांच्यावर टीका केली. धनंजय पवार. सूरज चव्हाण ह्याला खोटे आश्वासन दिले असा आरोप ठेवून धनंजय पवार म्हणजे डीपी दादा ह्याला ट्रोल करण्यात आलं होतं. बिग बॉसमध्ये असताना डीपी दादाने सूरजला वचन दिले होते की तो त्याच्या नवीन घरात सोफा सेट भेट देईल, पण सूरजच्या नवीन घरात सोफा सेट दुसऱ्याच कोणतरी दिल्याचं उघड झालं. यानंतर डीपी दादाने बिग बॉसमध्ये असताना फक्त मतांसाठी सूरजला आश्वासन दिलं असे म्हणत सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जाऊ लागले. लग्नात फुकट जेवला पण आहेर दिला नाही अशी टीका त्याच्यावर करण्यात आली. यावर डीपी दादाने सुद्धा उत्तर दिले होते. तो म्हणाला, समोरच्याने परस्पर सोफा घेतला, जर त्याला माझ्याकडून सोफा पाहिजेच नसेल तर मी जबरदस्तीने कसा देऊ. अंकिता वालावलकर. सोशल मीडिया स्टार अंकिता हिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिने एकदा मला भांडी घासायचा ट्रॉमा आहे असं म्हटलं होतं. यावरून तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर ती सूरज चव्हाणच्या लग्नाला केली नाही, मात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाला केली. यावरून तिला ट्रोल केलं गेलं. सूरजला भाऊ म्हणतेस मात्र त्या गरीब भावाच्या लग्नाला गेली नाहीस आणि आता श्रीमंतांची लग्ने अटेंड करतेस अशा आशयाचे ट्रोलिंग करण्यात आलं होतं. यावर अंकिताने उत्तर दिलं. ती म्हणाली, मी सूरजचे केळवण केले, शॉपिंगसाठी मदत केली, मात्र त्याच दिवशी दुसरे लग्न असल्यामुळे मला सूरजच्या लग्नाला जाता आले नाही. ह्याची माहिती मी सूरजला अगोदरच दिली होती. प्राजक्ता गायकवाड. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली. प्राजक्ताच्या लग्नानंतर शाही रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात त्यांची एंट्री ही भव्य नंदीवरून झाली होती.
वधूवर नंदीवर बसून स्टेजपर्यंत येत असताना त्यांच्यासमोर भगवान शंकराच्या वेशातील एक व्यक्ती नृत्य करत होता. तसेच आजूबाजूला शिवगणही पाहायला मिळत होते. त्यामुळे अनेकांना ही गोष्ट खटकली होती. स्वतःला देव समजता का असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला या एंट्रीवरून जोरदार ट्रोल केलं होतं. तर हे होते मराठी कलाकार ज्यांना यावर्षी ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागला होता. या यादीमध्ये कोणाचे नाव राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.